नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सील झालेल्या मशिनी काढून पुन्हा फेर मतदान झालं, अशाही अनेक प्रकारच्या तक्रारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात आहेत. एक दुसरा आक्षेप असा आहे की ईव्हीएम मशीन पूर्ण चार्ज केली तरी 99% वर चार्ज होत नाही आणि पूर्ण मतदान होईल संपेपर्यंत ती 99% खाली पण उतरत नाही. त्यामुळे ती नेमकी मशीन किती तिचं बॅटरी वापरला जाते, साधारणतः 8 व्होल्टची ती बॅटरी आहे ईव्हीएम मध्ये आणि तिला डेटा ॲक्युरेसीसाठी आणि प्रॉपर झालेलं मतदान मोजणीसाठी जी अचूकता लागते, त्यासाठी ती कुठल्याही परिस्थितीमध्ये 7.5 व्होल्टच्या खाली जाता कामा नये केला होता. दुर्दैवाने तेव्हाही त्या गोष्टी ॲड्रेस झाल्या नाही. आजही तीच परिस्थिती आहे की आता या ईव्हीएम जे आहेत या सरकारच्या गोडाऊनमध्ये आहेत, परत आहे सेल आहे तिच्यामध्ये, तिला चार्जिंग करावं लागते. चार्ज करूनच तुम्ही ते ओपन करता मतदानाच्या दिवशी. आता 21 दिवस हे इलेक्ट्रॉनिक यंत्र चार्ज कसं करणार आहात तुम्ही, किंवा करणार आहात का नाही, आणि करायचं असेल तर त्याचे प्रोटोकॉल्स काय आहेत. निवडणूक आयोगाने अशी कुठलीही जारी केलेली नाही आहे जे लोकांना किंवा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना किंवा राजकीय पक्षांना माहीत असते. त्यामुळे आता या ईव्हीएमच्या संदर्भामध्ये नेमकं ते मशीन जेव्हा सुरू करतील, त्याबद्दल राजेंद्र भाऊ ईव्हीएमच्या संदर्भात त्यांनी भरपूर त्यांचा अभ्यास आहे, ते पुढचा मुद्दा सांगतील. परंतु आजच्या प्रेसमध्ये आम्हाला मुख्य मुद्दा हा हायलाइट करायचा आहे की ही जी चार्जिंग जर कशी करणार आहे तुम्ही, आणि चार्जिंग करण्यासाठी यंत्रणा काय आहे, त्याचे प्रोटोकॉल्स काय आहेत, आणि ती कोणाच्या समक्ष करणार आहात, याचा खुलासा प्रशासनाने पारदर्शकपणे समोर येऊन केला पाहिजे. अदरवाईज पुन्हा ती शंका उपस्थित कायम राहणार आहे की त्या डेटा ॲक्युरेसीचं, त्या डेटाच्या अचूकतेचं काय होणार आहे. आणि त्याचे ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष 175 नगरपालिकांच्या नगराध्यक्षांचा दावा करते आहे, त्या कोणत्या कॉन्फिडन्सवर करते आहे हे याबद्दल ही शंका आहे. त्यामुळे आम्ही याच्यावर आक्षेप नोंदवतो आहे आणि प्रशासनाला आम्ही आव्हान करतो आहे की त्यांनी या संदर्भामध्ये धोरण निश्चित जाहीर करावे, भूमिका जाहीर करावी. ईव्हीएमच्या चार्जिंग संदर्भात, डेटा ॲक्युरेसी संदर्भात, त्याच्या अनुषंगाने सगळे प्रश्न जे आहेत ते त्यांनी समोरून लोकांना सांगावे. त्यात आमची शंका आहे की याच्यामध्ये सुद्धा टॅम्परिंग करून निकाल फिरवण्याची शक्यता 100% राहणार आहे. तर ईव्हीएमच्या त्या टेक्निकॅलिटी संदर्भात मी राजेंद्र भाऊंना विनंती करतो की त्यांनी काही गोष्टी समोर आणाव्या. पक्षाच्या कुठले एजंट लोक समोर केलेलं नाही, कधी रेस केलेलं नाही, रेकॉर्डेड नाहीये. आमचा मुद्दाच तो आहे की रेकॉर्डेड नाहीये ना चार्जिंगचा मुद्दा. रेकॉर्ड आला नाही कुठे, समोर आलं पाहिजे ना. समाधानकारक उत्तर नाही. तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना विचारा की ही बॅटरी किती चार्ज आहे आणि मग 12 तासानंतर वापरल्यानंतर ही किती % राहिली होती, हे उत्तरच देऊ शकत नाही. बरं, चार्जिंग 100% का होत नाहीये? मग 99% मशीन ऑपरेट का करताय? अॅक्युरेसी मध्ये डेटा 100% आहे. जर तुमचे दावा आहे त्यांचा, टेक्निकल ग्लिच कुठे आहे? आपला सेलफोन, कुठलं इक्विपमेंट 100% चार्ज होते, 99% वर का ठेवलाय? तुम्ही एक प्रकारे त्याची इनॅक्युरेसी 1% कमी ठेवली आहे, अशी शंका घ्यायला वाव आहे. त्याच्यावर आक्षेप आहे. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच नगरपालिका, नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या आणि काही निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुढे ढकलण्यात आल्या, परंतु ज्या निवडणुका 2 डिसेंबरला ज्याचं मतदान झालं, त्या ईव्हीएम ज्या मशीन आहेत ज्याच्यामध्ये मतदान झालेलं आहे, त्या ईव्हीएमच्या मशीन आता त्या नगर परिषदेच्या एरियामध्ये, अखत्यारीमध्ये त्या शासनाने तिथे निवडणूक आयोगाने ठेवलेल्या आहेत गोडाऊनमध्ये. प्रश्न असा आहे की ईव्हीएम
चं चार्जिंग जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे आणि ते एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे. चार्जिंग हे रेकॉर्ड होत नाही कुठे. निवडणूक आयोगाच्या कुठल्याही कागदावर किंवा रेकॉर्डवर ईव्हीएमचं सुरू करताना सकाळी मतदान सुरू होत असताना किती चार्जिंग होतं आणि संपताना किती चार्जिंग झालेलं आहे आणि जेव्हा सील उघडून ते मोजणी होईल तेव्हाचं चार्जिंग किती आहे याचं कुठे रेकॉर्ड नसल्यामुळे आणि या चार्जिंगची व्यवस्था निवडणूक आयोगाने किंवा प्रशासनाने नेमकी काय केलेली आहे याच्याबद्दलचे प्रोटोकॉल्स अद्यापपर्यंत निवडणूक आयोगाने जाहीर केलेले नाहीत. आमची अशी मागणी आहे की प्रशासनाने चार्जिंग संदर्भातली भूमिका त्याचे प्रोटोकॉल्स त्यांनी जाहीर करावे. कारण की चार्जिंग प्रॉपर नसेल तर डेटा ॲक्युरसीचा संशय निर्माण होतो आणि त्या संशयातूनच आज देशामध्ये एक जे वातावरण निर्माण झालं आहे की आज भाजपचे दावा करते आहे की एकूण नगरपालिकांच्या जवळजवळ 175 नगराध्यक्ष आमचे ठामपणे निवडून येतील. ते कदाचित या डेटा इनॲक्युरसीचाच त्याचा मूळ असेल आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की चार्जिंग हे रेकॉर्डेड नसल्यामुळे आणि चार्जिंग संदर्भात कुठलेही प्रोटोकॉल्स प्रशासनाने स्पष्टपणे समोर न आणल्याने याच्यामध्ये संशय आहे. मॅनिप्युलेशन होऊ शकतं चार्जिंग. 100% होण्याची शक्यता आहे.